आपल्याकडे म्हणतात की पैशाने सुबत्ता विकत घेता येते, पण सुख आणि सुरक्षितता नाही. जेव्हा एखादी व्यक्ती पैशाच्या मोहापायी स्वतःचा संसार, स्वतःवरती जीवापाड प्रेम करणारा नवरा आणि स्वतःचा स्वाभिमान विकायला निघते, तेव्हा तिचं पतन कसं होतं याची ही एक डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. क्षणिक सुखाच्या आणि श्रीमंतीच्या मागे धावताना कशा प्रकारच्या भीषण चक्रव्यूहात माणूस अडकू शकतो याचं हे एक अगदी ज्वलंत उदाहरण आहे. नितीन हा एका छोट्या शहरात नगरपालिकेत एक साधा कारकून म्हणून काम करायचा. नितीन हा खूप प्रामाणिक, सरळ मार्गी आणि शांत स्वभावाचा माणूस होता. त्याचा विवाह पायल नावाच्या मुलीशी झाला होता. पायल अत्यंत महत्वाकांक्षी होती. तिला साधेपणाचा प्रचंड तिरस्कार होता. तिला महागड्या गाड्या, ब्रँडेड वस्तू आणि हायफाय सोसायटीमध्ये राहण्याची हाव होती. नितीनचा पगार हा मर्यादित होता, तरीही तो पायलच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छेचा मान राखायचा. कधीकधी तो स्वतःसाठी साधे कपडेही घ्यायचा नाही, पण पायलला हव्या त्या वस्तू आणून द्यायचा. नितीनला वाटायचं की एक दिवस आपली परिस्थिती बदलेल आणि तो पायलला खूप सुखामध्ये ठेवेल. पण पायलच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख विक्रांत नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनशी झाली. विक्रांतकडे अफाट पैसा होता, आलिशान गाड्या होत्या आणि तो मुंबईमध्ये राहायचा. विक्रांतने पायलला आपल्या श्रीमंतीचे मोठे मोठे दिखावे केले. तो तिला म्हणाला, पायल, तू एवढी सुंदर आहेस. तू त्या साध्या कारकुनासोबत या छोट्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. तू माझ्यासोबत मुंबईत चल, मी तुला राणीसारखं ठेवेल. पायल पैशाच्या चकाकीने पूर्णपणे आंधळी झाली होती. तिला विक्रांत हा तिचा उद्धार करता वाटू लागला. एक दिवस तिने घरात कोणतीही पूर्वकल्पना न देता नितीनच्या समोर घटस्फोटाचे कागदपत्र ठेवले. ते पाहून नितीनला मोठा धक्का बसला. त्याने डोळ्यात पाणी आणून विचारलं, पायल, काय चूक झाली माझ्याकडून? मी तर तुझ्या सुखासाठी दिवस रात्र एक करतोय. यावर पायल अत्यंत गर्वाने म्हणाली, तुझी चूक हीच आहे की तू गरीब आहेस. तुझ्या या साध्या पगारात माझं आयुष्य फक्त उपेक्षेत चालले. मला आता विक्रांत मिळालाय, जो मला एका रात्रीत करोडपती करू शकतो. मला तुझ्या या छोट्या घरात सडायचं नाहीये. नितीनने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. तिने घटस्फोटावर स्वाक्षरी केली आणि नितीनला सोडून ती विक्रांतसोबत मुंबईला निघून गेली. सुरुवातीचे काही महिने पायलसाठी जणू स्वप्नवत होते. विक्रांतने तिला मुंबईतल्या एका मोठ्या पेंट हाऊसमध्ये ठेवलं होतं. महागड्या पार्ट्या, ब्रँडेड शॉपिंग आणि नोकर चाकर. पायलला वाटलं की तिने आयुष्याची सगळ्यात मोठी पैंज जिंकली आहे. तिने नितीनच्या साध्या आठवणी मनातून कायमच्या पुसून टाकल्या. पण म्हणतात ना, नराधामांचं प्रेम हे कधीच खरं नसतं. तो फक्त एक सापळा असतो. आणि तो सापळा एका रात्री अचानक बंद झाला. घटस्फोटाला 6 महिने झाले होते. एका रात्री विक्रांतने पायलला सांगितलं की आज घरी त्याचे काही खूप मोठे बिझनेस पार्टनर आणि फॉरेनचे क्लायंट्स येत आहेत. त्यामुळे तिने खूप महागडा घाऊन घालावा आणि तयार राहावं. पायल ही नेहमीप्रमाणे खुश झाली आणि तयार होऊन हॉलमध्ये आली. तिथे 3-4 अनोळखी, श्रीमंत पण क्रूर चेहऱ्याचे पुरुष बसले होते. विक्रांत त्यांच्याशी इंग्रजीत काहीतरी बोलत होता आणि ते सगळे पायलकडे एका वस्तूसारखं पाहत होते. पायलला तिथे थोडी अस्वस्थता जाणवू लागली. तिने विक्रांतला बाजूला नेऊन विचारलं, विक्रांत, हे लोक कोण आहेत आणि हे माझ्याकडे असे का पाहत आहेत? मला त्यांची भीती वाटते. विक्रांत अचानक हसला, पण त्या हसण्यात पूर्वीसारखं प्रेम नव्हतं, तर एक भयानक क्रूरता होती. त्याने पायलचा हात झटकला आणि म्हणाला, घाबरू नकोस पायल. आज तुझा या घरातला शेवटचा दिवस आहे. तुझी खरी किंमत वसूल करायची वेळ आली आहे. पायल थक्क झाली. तुला काय म्हणायचं आहे विक्रांत? विक्रांतने टेबलवर एक पैशाची बॅग ठेवली आणि म्हणाला, पायल, तुला काय वाटलं? मी तुझ्यावर खरं प्रेम करत होतो? माझ्यासारख्या बिझनेसला तुझ्यासारख्या मुली रोज भेटतात.
माझा बिझनेस सध्या खूप मोठ्या तोट्यात चाललाय आणि मला या पार्टनर्सचं कर्ज फेडायचं होतं. मी तुझा सौदा केलाय. या लोकांनी मला 2 कोटी रुपये दिले आहेत आणि आजपासून तू माझी नाही तर यांची मालमत्ता आहेस. तू आता यांच्यासोबत दुबईला जात आहेस. हे ऐकताच पायलच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं. तिने विक्रांतचे पाय पकडले. ती रडू लागली, ओरडू लागली. विक्रांत, असं करू नकोस. मी तुझी पत्नी बनून आले होते. मला वाचव. पण विक्रांतने तिला लाथ मारून बाजूला केलं. त्या अनोळखी पुरुषांनी पायलला बळजबरीने पकडलं, तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला एका गाडीत टाकून एका अज्ञात खोलीत डांबून ठेवलं. तिचे सगळे फोन, तिचे दागिने काढून घेण्यात आले. ज्या पैशासाठी तिने स्वतःचा संसार सोडला होता, त्याच पैशाने आज तिला एका वस्तूसारखं विकलं होतं. ती एका नरकात अडकली होती, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. 2 दिवस ती त्या अंधाऱ्या खोलीत रडत पडून होती. तिला तिच्या देवासारख्या नवऱ्याची म्हणजेच नितीनची आठवण येत होती. तिला आठवत होतं की नितीनने तिला कधी साधा एक शब्दही वाईट बोलला नव्हता आणि आज ती फक्त एका रात्रीची खेळणी बनली होती. तिला स्वतःची प्रचंड घृणा वाटत होती. 3ऱ्या दिवशी रात्री त्या खोलीचा दरवाजा उघडला. पायल घाबरून कोपऱ्यात जाऊन बसली. तिला वाटलं की ते लोक तिला घ्यायला आले आहेत. पण आतमध्ये जे आले ते पाहून पायल स्तब्ध झाली. आतमध्ये पोलिसांचा मोठा ताफा आला होता आणि त्यांच्यासोबत पुढे उभा होता तो नितीन. हो, नितीनच्या अंगावर पोलिसांचा युनिफॉर्म होता. खरं तर नितीनने नगरपालिकेची नोकरी सोडून पायल गेल्यानंतर दिवसरात्र अभ्यास करून पोलीस सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास केली होती आणि त्याची पहिलीच पोस्टिंग मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये झाली होती. त्याला त्याच्या गुप्तचराकडून माहिती मिळाली होती की विक्रांत हा मानवी तस्करी म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भाग आहे. नितीनने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या टोळीवर धाड टाकली होती आणि विक्रांतला देखील बेड्या ठोकल्या होत्या. नितीनने पायलला त्या अंधारातून बाहेर काढलं. पायल तिथेच रस्त्यावर नितीनच्या पाया पडली आणि ढसाढसा रडू लागली. नितीन, मला माफ कर. मी पैशाच्या आंधळेपणात वाहून गेले होते. मला घरी घेऊन चल नितीन. मी तुझ्यासोबत त्या साध्या घरात राहायला तयार आहे. मला वाचव. नितीनने अत्यंत शांतपणे पायलला उठवलं. त्याच्या डोळ्यात आता तिच्याबद्दल कोणताही राग नव्हता आणि प्रेमही नव्हतं. तिथे फक्त एक कर्तव्य होतं. नितीन अत्यंत संथ आणि गंभीर आवाजात म्हणाला, पायल, मी इथे तुझा नवरा म्हणून नाही तर एक पोलीस अधिकारी म्हणून आलो आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. एका भारतीय नागरिकाचा जीव वाचवला आहे. तू ज्या विक्रांतसाठी मला सोडलं होतंस त्याचे सगळे काळे धंदे मी उद्ध्वस्त केले आहेत. तुला कायदेशीर प्रक्रियेनंतर तुझ्या घरी सुरक्षित पोहोचवलं जाईल. पायलने रडत रडत विचारलं, पण नितीन, आपण पुन्हा एकत्र नाही राहू शकत का? नितीनने एक दीर्घ श्वास घेतला, मागे वळाला आणि म्हणाला, पायल, जेव्हा तू त्या पैशाच्या आणि सोन्याच्या पिंजऱ्यासाठी माझा विश्वास विकला होतास त्या दिवशी आपल्यातलं सगळं संपलं होतं. तू मला गरीब समजत होतीस, पण मी कष्टाने आज अधिकारी बनलोय. पण तुझ्या मनातली गरिबी कधीच संपणार नाही. स्वतःला सांभाळ. नितीन तिथून निघून गेला. विक्रांत आणि त्याच्या टोळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. पायल त्या नरकातून तर वाचली, पण समाजात तिची बदनामी झाली होती. ती तिच्या गावी परत गेली, पण आता ना तिच्याकडे तो श्रीमंत विक्रांत होता ना तो जीवापाड प्रेम करणारा नितीन. तिच्या आयुष्यात उरला होता फक्त सोन्याच्या मृगजळामागे धावण्याचा पश्चाताप आणि एक अथांग एकटेपणा. ही गोष्ट आजच्या संपूर्ण समाजासाठी एक खूप मोठी शिकवण आहे. पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे, पण नाती, विश्वास आणि स्वतःची अब्रूपणाला लावून मिळालेली श्रीमंती कधीच टिकत नाही. चुकीच्या मार्गाने आणि दुसऱ्यांचं मन दुखावून मिळवलेलं सुख हे नेहमी विनाशाकडे घेऊन जातं.
आपल्या माणसांच्या प्रेमाची किंमत पैशामध्ये कधीच करू नका. जर ही गोष्ट मनाला भिडली असेल तर नक्कीच विचार करा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.